थंड हवेचं ठिकाण अशी ओळख असलेल्या राज्यभरातील पर्यटक हे लोणावळ्याला पसंती देताना दिसून येत आहेत। लोणावळ्याची ओळख थंड हवेचं ठिकाण अशी आहे। सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी दाखल होऊ लागले। लोणावळ्यामध्ये सध्या सर्व खासगी बंगले हॉटेल फुल झालेले आहेत, तर पर्यटक या आल्हाददायक वातावरणाचा आनंद या ठिकाणी लुटताना पाहायला मिळतात। लोणावळ्यामध्ये आपली सुट्टी घालवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना दिसून येते। आज इथं आता 38 डिग्री दाखवतोय टेम्परेचर। जेव्हा एका काळी लोणावळा एक थंड हवेचे ठिकाण म्हणून जाणलेले प्रसिद्ध लोणावळा महाराष्ट्राचं सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे आणि आज इथं 38 डिग्री दाखवतोय। याच्यामुळे आपण कुठेतरी चुकतोय, क्लायमेट चेंज होतंय आणि 3-3, 4-4 डिग्री वर दाखवतोय। तर मी सगळ्यांना फक्त एवढं इच्छा आहे मला सांगायची, चेंज बिफोर क्लायमेट चेंजेस। ऍक्च्युली आम्ही सगळं मित्र मैत्रीण आम्ही एका बँकेतच आहोत आणि त्या बँकेने इथे सहलसाठी आलो होतो लोणावळ्याला। वाटलं तर इथे थंडगार असेल, बट इथे पण जसं मुंबईमध्ये एसी चालू करून दररोज बसावं लागतं तसंच इथेच बसावं लागलं। एवढं काय वाटलं नाही थंडगार। माहित नाही हे कदाचित क्लायमेट चेंजचा असर असेल का माहित नाही, बट लोणावळा म्हटल्यावर लोकांचं एक हिल स्टेशन म्हणूनच डोक्यात येतं, पण तसं काय वाटलं नाही। मॉर्निंग मध्ये आता या सीझन मध्ये गरमी खूप वाढलेली आहे। इव्हनिंग मध्ये खूप प्लेझंट असतं, बट मॉर्निंग मध्ये खूप रश पण आहे आणि गरमी पण आहे। तर आय थिंक याचं रिझन हेच असू शकतं की टुरिस्ट मेनली आउटस्कर्ट्सला जे सिटीज आहेत मुंबई पुणे इथून मोठ्या प्रमाणावर इथे येत असतात आणि त्याच्यामुळे क्राउडिंग पण खूप आहे आणि पोल्युशन वगैरे पण खूप वाढलंय। म्हणून मॉर्निंग्स खूप हॉट असतात, म्हणजे 12 to 4च्या टाइम मध्ये तर बाहेर पण नाही निघू शकत असा सीन असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।